Okay. So, active Jilla Parishad Primary School A Block Hausa, District Latur welcomes all of you. So today we are going to learn about voice of simple present tense. So, active voice at first subject. Subject means pronouns and nouns. I, we, you, he, she, it, they and all singular and plural nouns. सगळे एकवचनी आणि एकवचनी नाम येतात सुरुवातीला subject. Then V1. V1 कुठे घेतो आपण? ह्याच्यापैकी V1 I, we, you, they अनेकवचनी नाव पुढे V1 आणि V6 एकवचनी नाव पुढे V6 म्हणजे कोणतं रूप असते V6 म्हणजे yes किंवा es लागले. Then object or complement or extension म्हणजे कर्म किंवा पूरक वाक्य किंवा इतर वाक्य येतं. मराठीमध्ये आपण साधा वर्तमान काळ कसा ओळखतो? ज्या वाक्याचा शेवट अरे इकडे पाहायचं, ज्या वाक्याचा शेवट तो, ते, ता, तोस, तेसनी होतो, दॅट इज कॉल्ड साधा वर्तमान काळ इन मराठी. आणि इंग्रजीत सिंपल प्रेझेंट टेन्स कसा ओळखतो? ज्या वाक्यात V1 आणि V6 आलं, यस लागलेलं रूप म्हणजेच V6, त्याला आपण म्हणतो सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि याचं पॅसिव्ह वॉइस कसं करायचं तर सांगितलं मी तुम्हाला. जे ऑब्जेक्ट आलंय ना ते फर्स्ट घ्यायचं. देन एम इज वन ऑफ देम. त्या दोन्ही तिन्ही पैकी एक. आता एम कुठे येतं रे सांगा फक्त. इज कुठे येतं? एकवचनी नामापुढे. आणि आर कुठे येतो? वी यू दे अनेकवचनी नामापुढे. हे झालं, कळालं ना? त्यानंतर आपण जे V1 आणि V6 आलंय त्याचं V3 करायचं, त्याला आपण PP म्हणत होतो बघा. करत होतो कसा रूप आपण, त्याला पास्ट पार्टिसिपल म्हणायचो आपण. नंतर एक्सटेन्शन येणार आणि बायच्या नंतर सब्जेक्ट येणार. बायच्या नंतर सब्जेक्ट पण कसा येणार? आय आलं तर बाय मी, वी आलं तर बाय अस, यू आलं तर बाय यू, ही आलं तर बाय हिम, शी आलं तर बाय हर, इट आलं तर बाय इट, दे आलं तर बाय देम, नाऊन आलं तर बाय नाऊन, बालाजी आला तर बाय बालाजी, है की नाही? कॅट आलं तर बाय कॅट, पण आय आलं तर बाय मी, वी बाय अस, यू बाय यू. तर ह्याला मराठीमध्ये कसं ओळखतात? हे पॅसिव्ह वॉइस म्हणजे कर्मणी प्रयोग मराठीतला. त्याच्यामध्ये शेवट वाक्याचा ल जातं, इथे शिकवलं जातं, पॅसिव्ह वॉइस झालं. बरोबर आहे ना? कळालं का? रूम स्वच्छ केली जाते, दररोज गृहपाठ पूर्ण केला जातो, ला ली लो ल जातो जाते जातात. कळालं ना? आता एक उदाहरण घेऊन बघू आपण. एक आता एक्झाम्पल पाहायचं ना आपल्याला. ओके, ग्रीन बरी आहे का साई? नो 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 चेंज करू? नो नो ग्रीन नो, ब्लू ब्लू ब्लू. ओके, एक एक्झाम्पल घेऊ आपण. चला एक वर्ब सांगा बरं. एक वर्ब म्हणजे एक्झाम्पल सांगा बरं मला. यस प्लस V1 or V6 or ऑब्जेक्ट or कॉम्प्लिमेंट सांगा बरं पटकन. आय I am reading a book. आय एम. अरे V1 आणि V6 आय रीड अ बुक. आता बघा, हे तुम्ही सांगितलं की आता समजा उदाहरण बघू आपण. शी राईट्स येईल का राईट येईल? राईट. का बरं राईट्स येईल? ती एकवचन नाम आहे. यस लागलंय. का बरं लागलंय? एकवचन नामापुढे. एकवचनी. शी राईट्स होमवर्क एव्हरी डे. ती दररोज गृहपाठ लिहिते. बघा, ते आलं का नाही? ते लिहिते. ती दररोज गृहपाठ लिहिते. आता चला पटपट आपण याचा जरा आपण अनालिसिस करू, म्हणजे पोस्टमॉर्टम करू. पोस्टमॉर्टम माहिती आहे का? पोस्टमॉर्टम. चला इथं सब्जेक्ट सांगा. सब्जेक्ट सी. V1 or V6? राईट. V6. यस लागले म्हणून V6. आता राईटला 1 मिनिट. राईटला व्हॉटनी प्रश्न विचारा. व्हॉटनीने उत्तर आलं तर हुमनी विचारायचं असतं, आणि जे उत्तर येतं त्याला आपण म्हणतो कर्म ऑब्जेक्ट. मग आता मला सांगा, व्हॉट राईट्स? तू काय? व्हॉट राईट्स?
होमवर्क करेक्ट. व्हॉट राईट्स? होमवर्क. काय लिहिते? होमवर्क. म्हणजे होमवर्क काय आला? ऑब्जेक्ट. व्हॉटने विचारायचं. आणि कधी कधी व्हॉटने प्रश्न नाही आला ना तर हुमने विचारायचं. हुम कॉल्ड, कोणाला बोलावलं? हर, तिला. हिम, त्याला. राम, रामना. असं. आणि एव्हरीडे काय झालं मग आता आपलं हे एक्सटेन्शन. आता हे झालं क्लिअर ऍक्टिव्ह व्हॉइस बरं का. सब्जेक्ट V6 ऑब्जेक्ट एक्सटेन्शन. कोणता काळ आहे कन्फर्म झालं ना. हो. फक्त याच्यामुळं कळलं. कशामुळं? हा V6 मुळे काय कळलं? येस लागल्यामुळे काय कळलं की दिस इज सिंपल प्रेझेंट टेन्स. आणि हे ऍक्टिव्ह व्हॉइस आहे. लिहिते, तो, ते, ता. आता मी याचं पॅसिव्ह व्हॉइस करूया आपण. मग आता इथं सांगा बरं, इथं जे सूत्र आहे हे, हा. ह्या स्ट्रक्चर नुसार सांगा बरं मला सुरुवातीला काय घ्यावं लागेल? ऑब्जेक्ट. पहिल्यांदा होमवर्क. काय घ्यावं लागेल? होमवर्क. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट घ्यावं लागेल. मग घेतला आपण. होमवर्क. बघा दिसते काय ह्या शाईनं? होमवर्क घेतलं. हा. बघा होमवर्क काय घेतलं रे? सगळ्यांना कळालं का? हो, कारण ऑब्जेक्ट आहे ते. हे ऑब्जेक्ट आहे ना. व्हॉटनी प्रश्न विचारल्यावर आलाय. होमवर्क पहिल्यांदा घेतलं, हे ऑब्जेक्ट घेतलं. हा. आता ऍम पैकी एक. इज. आता मला होमवर्कच्या पुढे ऍम येईल का? इज येईल का? आर येईल? इज. का बरं इज येईल? एकवचनी. एकवचनी आहे. होमवर्क गृहपाठ. होमवर्क्स म्हटलंय का? नाही. होमवर्क्स असतं तर आर. होमवर्क आहे म्हणून इज. आणि आय असतं तर ऍम. माझं इथं काय घेऊ मी? होमवर्क इज. होमवर्क इज. रिटर्न. ह्या ऍम इज आर पैकी एक घेतलो आपण. हा. इज इथे घेतलं ना आपण. आता ह्याचं V3 करायचं म्हणजे कोणाचं V3 करायचं? राईट्स. राईट्स V3 काय आहे? राईट, रोट, रिटर्न. रायटिंग, टू write, to राईट. write. असे 6 रूप करतो आपण. हो. मग आता इथे काय? होमवर्क इज रिटन. एव्हरी डे. आता एक्सटेन्शन म्हटलंय ना. एव्हरी डे. बाय हर. होमवर्क. SHC आहे. मग आता शीला काय इथे लिहिलंय आपण? हर. असेल तर बाय हर. मग इथे येईल बाय. आता ह्याचा मराठीत कसं ओळखायचं? पॅसिव्ह व्हॉइस. होमवर्क इज रिटर्न एव्हरी होमवर्क डे. लिहिला जातो. हा. होमवर्क लिहिला जातो. लिहिलं जातं. होमवर्क लिहिला जातो. आता एक अजून एक वाक्य आपण बघू. मग तुम्हाला कळून जाईल. तुम्ही नंतर कराल ना. चल नेक्स्ट अजून एक सेंटेन्स बघू आपण. ओके आता बघा सेकंड आहे. स्टुडंट्स. आता या स्टुडंट्सच्या पुढे मला V1 घ्यावं लागेल का V6? V1. येस लागलंय. स्टुडंट्स प्लुरल नाऊन आहे म्हणून V1 घ्यावं लागेल. मग आता बघा स्टुडंट्स वॉच टीव्ही. बा चला स्टुडंट्स वॉच टीव्ही इन एव्हरी डे. स्टुडंट्स वॉच टीव्ही एव्हरी डे. टुमारो. किंवा एव्हरी डे. सेकंड डेली म्हणू. स्टुडंट्स वॉच टीव्ही डेली. वायचे Daily तर म्हणजे दररोज. वाय वॉच काढून मीन्स आहे. वॉच म्हणजे काय? पाहणे. म्हणजे याचा अर्थ काय झाला? विद्यार्थी दररोज टीव्ही पाहतात. तातो तातस ते. आता याचा आपल्याला काय करायचं आहे? पॅसिव्ह व्हॉइस. आता कोण सांगेल मला पहिल्यांदा कसं? सर मी. आता मला सांगा याच्यातला मला ऑब्जेक्ट शोधायचा आहे. कसा शोधू ऑब्जेक्ट? हा पहिला झाला स्टुडंट. सब्जेक्ट. दिस इज V1. आता मला ऑब्जेक्ट शोधायचं. याला प्रश्न विचारावा लागेल ना. व्हॉट वॉच काय पाहते? टीव्ही. ऑब्जेक्ट एक्सटेन्शन डेली. मग आता मला सांगा सगळेजण पहिल्यांदा मी काय घेऊ? टीव्ही. ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट घेऊ. का घ्यायचा ऑब्जेक्ट मी? टीव्ही. का बरं घ्यायचं? कारण पॅसिव्ह व्हॉइस म्हणजे Passive ऑब्जेक्ट सुरुवात म्हणून घेतलं मी टीव्ही. ऑब्जेक्ट घेतलं. आता टीव्ही नंतर मला याच्यामध्ये सांगा ऍम इज आर पैकी व्हॉट शुड आय यूज? मी काय वापरावं? आर. टीव्ही आर होते का? Is. टीव्ही इज. इथपर्यंत ठीक आहे. ऑब्जेक्ट झालं
हे ऑब्जेक्ट झालं. अमेझॉन पैकी आलं इज, हे इज आलं. आता घ्यायचं आपल्याला V3. V3. या तिन्ही पैकी एकच घ्यायचं असं, तिघालाही घ्यायचं नाही. टीव्ही इज, एम आर असं नसतं. टीव्ही इज. आता वॉचचं काय करायचं? V3. काय होईल? वॉच्ड. टीव्ही इज वॉच्ड. ईडी. टीव्ही इज वॉच्ड. आता काय येईल? डेली. एक्सटेन्शन. एक्सटेन्शन. डेली. बाय स्टुडंट्स. स्टुडंट्स राहील का? स्टुडंट. जसं आयचं बाय मी, वीचं बाय अस, यूचं नाही, बाय यू, नाही होत. शीचं नाही नाही होत. स्टुडंट्सला स्टुडंट्स राहील. सो टीव्ही इज वॉच्ड डेली बाय स्टुडंट्स. गॉट इट? समजलं? यस. सगळ्यांना पॅसिव्ह व्हॉइस कळलं? Yes. सिंपल प्रेझेंट टेन्स. आता उद्या जर तुम्हाला विचारलं तर सांगता आलं पाहिजे. विद्यार्थी दररोज टीव्ही पाहतात आणि इथं काय झालं? दररोज टीव्ही पाहिली जाते. दररोज टीव्ही पाहिली जाते. ठीक आहे, कळालं ना? पाहिली जाते. सो व्हॉइस कळला? यस. सिंपल प्रेझेंट टेन्स कळला? यस. ऍक्टिव्ह पॅसिव्ह समजलं? Yes. आता वाक्य दिले होमवर्कला तर कराल ना घरी? हो. ओके, नाव स्टॉप इट.